दुपारी जेवण करत होते तोपर्यंत आमच्या शेजारच्या काकूनी येऊन छान असे इथं कणकेचे लाडू, त्यांनी गव्हाच्या पिठाचे लाडू त्यांनी मला बनवून दिले होते. तसं आता जास्त काही गोड मला खायचं नाही, पण हे गुळातले होते त्याच्यामुळे मग मी थोडेसे लाडू खाऊन एखाद दुसरा लाडू खाऊन घेतला. 4-5 दिवस सलग पाऊस होता, त्याच्यामुळे मग घराच्या बाहेर पडणं झालंच नव्हतं. असं वाटत होतं की कुठल्या दुनियेत राहतोय आपण. पण आज थोडासा पाऊस कमी होता, त्याच्यामुळे मग आऊंच्या सोबत मी बाहेर गेले. तसं आता ह्या परिस्थितीमध्ये जास्त बाहेर जायचं टाळते मी, कारण पावसामुळे बरंच रस्त्यावरती चिखल वगैरे असतो त्याच्यामुळे. आणि मग पण कामं तर असतातच बाहेरची. मग भाजी घेतली आणि मग मंथनला रेनकोट घ्यायचा होता म्हणून मग रेनकोटसुद्धा घेतला. आता पावसाळा सुरू आहे तर रेनकोट हवा म्हणून. आणि मग संध्याकाळच्या जेवणाला आज घावन बनवायचे होते. तसं शाळेतून मंथनला घेऊन आलो, तसं मग सगळ्यांनी आम्ही थोडं थोडं खाल्लं होतं, त्याच्यामुळे जास्त काही भूक नव्हती. अशा वेळेला कमी भूक असेल तर अशा वेळेला चपाती भाजी नको वाटते, म्हणून म्हटलं इथं घावनाचा बेत करावा. आधी शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली, त्याच्यासाठी त्याची फोडणी तयार करून घेतली. आणि मग एका साईडला चटणी झाल्यानंतर तांदळाच्या पिठामध्ये जिरे आणि मीठ घातलं चवीनुसार. आणि मग थोडंसं पातळ करून डोश्यासारखे इथं छान असे घावन बनवून घेतले. जितके पातळ तितके छान कुरकुरीत सुद्धा होतात. जर मऊ हवे असेल तर मग थोडंसं पीठ मी जाडसरच ठेवते. आणि मग अशा पद्धतीने ते घावन करत होते. मंथनशी गप्पा चालूच होत्या, त्याचा अभ्यासही चालू होता. ते करत करत इकडे घावन बनवणं सुद्धा चालू होतं माझं. आणि शॉर्टकट असं संध्याकाळचा बेत बरा वाटतो. रोज रोज चपाती भाजी सुद्धा नको वाटते, कंटाळा येतो. त्याच्यामुळे मग असं थोडासा चेंज झाला की बरं वाटतं. आणि पण गरम गरमच खायला छान लागतात, त्यामुळे असा हा बेत केला होता. कसा वाटला मिनी व्लॉग नक्की सांगा. बाय बाय.